हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर डेली MPSC डेली PYQs ॲनालिसिस जी काही व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेला आहे. यामध्ये आपण रोज आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेले 10 प्रश्न विषयानुरूप आपण दररोज डिस्कस करतो आहोत. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट 10 प्रश्न अशा पद्धतीने आपण या यूट्यूब चॅनलवर डिस्कस करतो आहे. आणि ते जे प्रश्न आहेत ते आपण आधी आपल्या जे काही टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच आहे. ओके, सो डेली PYQs आणि MCQs क्विज बॅच आहे, त्याच्यामध्ये आपण पोस्ट करतो, क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो आणि ते मुलांनी अटेम्प्ट केल्याच्यानंतर आपण त्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो या व्हिडिओत आपण डे 44 मधील जे काही इतिहास विषयाअंतर्गत जे प्रश्न होते. ओके, इतिहास विषयाअंतर्गत प्रश्नांची 8वी सिरीज जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलो होतो. ओके, सो या प्रश्नांना आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करूयात. ओके, सो सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न आहे यात विचारलेला तो एकंदरीतच जे असहकाराचा चळवळ. ओके, 1921च्या दरम्यान जे काही भारतामध्ये नॉन कोऑपरेशन मुवमेंट सुरू होती, तर त्या दरम्यान वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भारतातील भागामध्ये वेगवेगळ्या जे काही असहकार चळवळीचे जे काही स्वरूप आहे ते वेगवेगळे असल्याचे दिसून येतो. सो अशातच 1921मध्ये मद्रास शहर चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे येथे डॅश डॅश म्हणजे कुठे 4 महिने चाललेला संप होय, अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015मध्ये विचारलेला आपल्याला प्रश्न दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय दिलेला आहे मद्रास बार काउन्सिल, दुसरा पर्याय आहे बॅकिंगहम अँड कर्नाटक टेक्सटाईल मिल, तिसरा आहे राजमुंद्री कापड बाजार आणि चौथा आहे गुंटूर नगरपालिका. सो कोणत्या ठिकाणी 1921मध्ये मद्रास शहर चळवळीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो 1921चा जो काही चळवळ आपण बघतो आहोत आणि विशेषतः कर्नाटकमध्ये जी काही मद्रास प्रांतामध्ये बॅकिंगहम आणि कर्नाटक मिलचा जो काही संप आहे, तो संप हा आपल्याला भारतातील मद्रास म्हणजे सध्याची जी काही चेन्नई आहे त्या शहरातील बॅकिंगहम आणि कर्नाटक मिलच्या कामगारांनी ते जे काही बिन्नी अँड कंपनी जे काही व्यवस्थापकीय समिती होती किंवा व्यवस्थापन करणारे जे कंपनीचे मालक होते त्यांच्या विरोधात या कामगारांनी, या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी, कंपनीचं नाव लक्षात ठेवा बिन्नी अँड कंपनी. ओके, सो बिन्नी अँड कंपनीच्या व्यवस्थापन मालकांविरुद्ध या कामगारांनी जो काही संप केलेला होता तर त्यालाच बॅकिंगहम अँड कर्नाटक टेक्सटाईल मिल संप अशा पद्धतीने संबोधले जातो आहे. ओके, सो हे जे काही संप आहे ते कशासाठी करण्यात आले जातं तर 20 मे 1921 रोजी बॅकिंगहम आणि कर्नाटक मिलच्या स्पिनिंग विभागातील जे काही कामगार आहेत त्या कामगारांनी त्यांच्या वेतनवाढीच्या मागण्यांवर जे काही चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन सहमत होईपर्यंत काम करण्यास नकार दिला होता. थोडक्यात काय तर जे काही बिन्नी अँड कंपनीचे जे काही कामगार होते. ओके, सो या कामगारांनी काय केलं तर आपले जे काही मागण्या आहेत ज्यामध्ये त्यांना वेतनवाढ पाहिजे होतं आणि जो काही मजुरीच्या दरात वाढ करण्यासाठी म्हणून त्यांनी संप म्हणजे चर्चा करण्यासाठी जोपर्यंत ते व्यवस्थापन सहमत होत नाही तोपर्यंत काम करण्यास नकार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले होते. आणि एकंदरीतच त्या जो काही उठावाचे किंवा जो संपाचा जो पर्यवसान कशात झाले तर भीषण अशा पद्धतीने 20 जून रोजी अधिकृत संपाची घोषणा करण्यात आली आणि हे आंदोलन गंभीर पातळीवर पोहोचले गेले. ओके, संपकरी कामगारांचे नेतृत्व त्यावेळेच्या काँग्रेस सदस्य कल्याणसुंदरम मुदलियार यांनी केल्याचे दिसून येते. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देखील 10 जुलै 1921 रोजी मद्रास येथे एक बैठक घेतली. यामध्ये C. राजगोपालाचारी यांनी बॅकिंगहम अँड कर्नाटक मिल्समधील जे काही कामगार आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवणारा ठराव देखील या 10 जुलै 1921 रोजी जो काही मद्रास येथे बैठक बोलवली होती त्यामध्ये ठराव मांडल्याचे दिसून येते. ओके, यामध्ये या संप करणाऱ्या कामगारांच्या बाजूने मद्रास लेबर युनियन देखील सहभागी होते. या मद्रास लेबर युनियनची स्थापना आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे, ते लक्षात ठेवा. ही भारतातील पहिली संघटित कामगार संघटना होती ज्याची स्थापना B.P. वाडिया आणि V. कल्याणसुंदरम मुदलियार यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो हे 2 व्यक्तींचे नाव लक्षात ठेवा. आणि कधी तर 3 एप्रिल 1918 रोजी. ओके, सो अशा पद्धतीने बॅकिंगहम आणि कर्नाटक मिलचा संप आपल्याला बिन्नी अँड कंपनीचे जे काही कंपनी मालक आहेत त्यांच्या विरुद्धात वेतनवाढीच्या मागण्यांवर झालेला संप दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इंग्रजांनी
नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, PSI 2013मध्ये पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न दिसून येतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे की कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केला म्हणून. पर्याय दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे की गांधीजी त्या अहवालाशी सहमत नव्हते. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे की काही काँग्रेस पुढारी त्या अहवालाच्या बाजूने नव्हते. आणि चौथा पर्याय आहे की इंग्रजांच्या मते अधिक पुरोगामी होता. सो इंग्रजांनी नेहरू रिपोर्टमध्ये जे काही प्रपोजल मांडले गेलेले होते तर त्या प्रपोजलला दुर्लक्ष का केले अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो याचं जे काही पार्श्वभूमी आहे ते आपल्याला कुठं दिसून येतं तर 1928 मध्ये जे काही सायमन कमिशन नेमण्यात आलेले होते. सायमन कमिशन कशासाठी नेमण्यात आलेले होते तर जे काही 1919 अंतर्गत जो काही कायदा आपल्या भारत सरकार कायदा पारित केलेला होता त्यानुसार जी शासन व्यवस्था आहे ती योग्य पद्धतीने नीट चालतो आहे किंवा नाही आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी आणि भारतीयांना एक त्यांचा राज्यघटनेच्या दृष्टीने एक जबाबदार शासन पद्धती देण्याच्या अनुषंगाने व्हेरीफाय करण्यासाठी सायमन कमिशन भारतात पाठवले गेले होते सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली. मात्र या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्या कारणानं जे काँग्रेस पक्षाने आणि विशेषतः जे काही काँग्रेस पक्ष आहे भारतातील त्यांनी या सायमन कमिशनला विरोध केलेला होता. ओके, आणि जे काही बाकीचे इतर पक्ष आहेत ज्यामध्ये हिंदू महासभा असतील, मुस्लिम लीग यांनी देखील या कमिशनला अर्थात सायमन कमिशनला विरोध केल्याचे आपल्याला दिसून येतो. सो विरोधानंतर जे काही त्यावेळेचे तत्कालीन भारत मंत्री होते तर त्यांनी एक चॅलेंज भारतीय काँग्रेस पुढे ठेवलं की तुम्ही स्वतःच्या राज्यघटनेचा जो काही मसुदा आहे तो तयार करून दाखवा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये कुठल्या तरतुदी असतील ते त्याचे जे काही प्रपोजल आहे तुम्ही स्पष्ट करा अशा पद्धतीने त्यांनी भारतीय जे नॅशनल काँग्रेस आहे त्यांच्या पुढे एक आव्हान दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो यावरूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत एक समिती गठीत करण्यात आली. याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू आणि जे काही सचिव होते ते त्यांचे जे काही चिरंजीव होते जवाहरलाल नेहरू. ओके, सो हे या जे काही प्रपोजल तयार करण्यासाठी जी कमिटी गठीत करण्यात आली होती त्याचे सचिव होते. ओके, आता आपल्याला या जे काही नेहरू रिपोर्ट संदर्भात जी कमिटी गठीत करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये कोण सदस्य होते किंवा कोण नव्हते अशा पद्धतीने विचारला जातो. सो लक्षात ठेवा, अली इमाम, तेज बहादूर सप्रू, त्यानंतर आहे मंगल सिंग. ओके, त्यानंतर आहे MS अने, सुभाषचंद्र बोस, सोएब कुरेशी आणि GR प्रधान असे हे सदस्य या नेहरू अहवालासंदर्भात किंवा नेहरू अहवाल तयार करण्यासाठी जो काही समिती नेमण्यात आलेली होती त्यामध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड किंवा नियुक्ती झालेली होती. ओके, त्यानंतर आहे समितीने तयार केलेला जो काही मसुदा आहे त्यालाच आपण नेहरू समिती अहवाल किंवा नेहरू अहवाल अशा पद्धतीने म्हणत असतो. आणि हा मसुदा 28 ऑगस्ट 1928 रोजी सर्वपक्षीय परिषदेच्या लखनौ या अधिवेशनात तो अहवाल सादर करण्यात आलेला होता. आता यामध्ये जे काही मागणी होती त्या मागणीमध्ये काय दिसून येतं तर भारतीयांनी स्वतःसाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचा हा पहिलाच मोठा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला लक्षात ठेवा. भारतीयांनी पहिल्यांदा कोणत्या वर्षी स्वतःसाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचा पहिला प्रयत्न केला अशा पद्धतीने विचारला जातो आणि कोणत्या माध्यमातून. सो नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून भारतीयांनी पहिला जो काही राज्यघटनेसाठी स्वतःच्या राज्यघटनेसाठी मसुदा तयार करण्याचा पहिला प्रयत्न या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. आता यामध्ये मागणी कोणत्या होत्या तर ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये भारताला कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे डोमिनियन स्टेटसचा दर्जा द्यावा अशा पद्धतीने मागणी या ठिकाणी करण्यात आलेली होती. हावेवर याला जवाहरलाल नेहरू आणि जे काही सुभाषचंद्र बोस आहे त्यांनी विरोध दर्शवला होता की आपण कंप्लीट स्वराज्य म्हणजे आपल्याला संपूर्ण स्वराज्याची मागणी आपण करायला हवी. सो त्या ठिकाणी डोमिनियन स्टेटसची मागणी या नेहरू अहवालामध्ये करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे की कुठल्याही समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ नाही अशा पद्धतीने नसणार आहे अशा पद्धतीने तरतूद करण्यात आली होती. आणि जे काही अल्पसंख्याक गट आहेत त्यांच्यासाठी जागांचं जे काही आरक्षणाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. स्वतंत्र मतदारसंघ मिळणार नाही मात्र ज्या ठिकाणी अल्पसंख्याक जे आहेत त्यांना आरक्षणाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके, त्यात बंगाल आणि पंजाब प्रांतामध्ये या आरक्षणाची तरतूद नव्हती कारण त्या ठिकाणी मुस्लिम जे लोक होते ते मुस्लिम बहुसंख्याक होते. ओके, सो अशा पद्धतीने आणि ज्या ठिकाणी केंद्रात किंवा अल्पमतात जे एखाद्या प्रांतामध्ये ज्या समाजाचे लोक अल्पसंख्याक आहेत त्यांना या पद्धतीने आरक्षणाची तरतूद करण्यात येईल अशा पद्धतीची शिफारस देखील या अंतर्गत किंवा उल्लेख या नेहरू अहवालामध्ये करण्यात आलेला होता. ओके, एकंदरीतच बंगाल आणि पंजाबमध्ये आपल्याला आरक्षणाची किंवा जे काही स्वतंत्र मतदारसंघ आहे तो फेटाळल्याचे आपल्याला दिसून येतो. परत आरक्षणाची तरतूद देखील या मुस्लिम बहुल
प्रांतामध्ये नव्हते. ओके, मुस्लिमांसाठी स्वतंत्र नव्हती. तर त्या ठिकाणी जे काही हिंदू किंवा इतर जे काही रिलिजन कम्युनिटी जे होते त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद होती. आणि याच्यावरूनच जी काही मोहम्मद अली जिन्ना आहे त्या मोहम्मद अली जिन्नाला हा नेहरू अहवाल आवडला नाही. ओके, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी या नेहरू अहवालात असायला हवी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. आणि त्यांचं मागणी मान्य न झाल्याने त्यांनी या नेहरू अहवाल फेटाळून लावला. परत याचा परिणाम काय झाला तर इंग्रजांनी देखील या नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी काय दिलेलं आहे की नेहरू रिपोर्टकडे इंग्रजांनी का दुर्लक्ष केले. सो पर्याय क्रमांक पहिला, कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केला होता आणि म्हणून अशा पद्धतीने जो काही नेहरू रिपोर्ट आहे तो नेहरू अहवाल जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येतो. आणि त्यानंतर जिन्नांनी स्वतः 14 तत्वे जे काही 14 गुणसूत्र किंवा गुणतत्वे अशा पद्धतीने त्यांनी मागणी ब्रिटिशांकडे केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी जे काही पहिले मंत्रिमंडळ होते नेहरूंच्या पंतप्रधान किंवा नेहरूच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 1947ला जो काही पहिले मंत्रिमंडळ गठीत झालेलं होतं त्याच्यामध्ये ज्या 14 सदस्यांचा समावेश होता. सो पहिल्या नेहरू मंत्रिमंडळात 5 जण काँग्रेसचे नव्हते. हे 5 जण कोण होते अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, जॉन मथाई, CS बाबा आणि षण्मुखम चेट्टी. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे पर्याय. ओके, सो सत्ता परिवर्तनानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे मंत्रिमंडळ गठीत करण्यात आले. ओके, सो जवाहरलाल नेहरू या मंत्रिमंडळाचे पहिले पंतप्रधान झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये पहिले नेहरू मंत्रालय स्थापन करण्यात आले, अर्थात या मंत्रिगट स्थापन करण्यात आले. आणि यामध्ये सर्वांची संख्या 15 होती. ओके, सो त्यामध्ये पंतप्रधान आणि इतर 14 मंत्र्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके, सो यामध्ये 5 जण बिगर काँग्रेस सदस्य होते. आता कोण 5 जण होते. सो जॉन मथाई हे बिगर काँग्रेस सदस्य होते. रेल्वे आणि वाहतूक मंत्रालय यांच्याकडे होता. CS बाबा कॉमर्स मिनिस्ट्री यांच्याकडे आपल्याला असल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे श्री RK षण्मुखम चेट्टी. ओके, वित्त विभाग यांच्याकडे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योग व पुरवठा विभाग यांच्याकडे होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा जो काही मंत्रालय आहे. ओके, सो कानून मंत्रालय यांच्याकडे होतं. हे जे काही 5 सदस्य आहेत या मंत्रिमंडळात असणारे या 5 सदस्यांचा समावेश किंवा हे नॉन काँग्रेस मेंबर होते. ओके, सो अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर आहे श्यामाप्रसाद मुखर्जी, जॉन मथाई, CS बाबा आणि षण्मुखम चेट्टी. या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी सीमा आयोगाचे चेअरमन ओके अध्यक्ष कोण होते अशा पद्धतीने MPSC मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, पर्याय दिलेला आहे सर सायरिल रॅटक्लिफ, AV अलेक्झांडर, रॅमसे मॅकडोनाल्ड आणि माउंटबॅटन. सो या ठिकाणी फाळणीची जी काही रूपरेषा आहे ती आपल्याला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मध्ये स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, यामध्ये राजकीय सीमा बदल आणि विशेषतः जी काही ब्रिटिश भारतातील पंजाब आणि बंगाल जो प्रांत आहे ज्यामध्ये पंजाब प्रांतामध्ये आजचा पंजाब का तर नाही त्यावेळेचे जे काही वेस्टर्न पाकिस्तान ज्याला आपण संबोधले जायचे. ओके, सो त्यालाच पंजाब या नावाने त्या 1947च्या दरम्यान संबोधले जायचे ज्यामध्ये मुस्लिम बहुल जे काही लोक आहेत ते त्या लोकांचं प्रमाण जास्त होता. ओके, मुस्लिम बहुल कम्युनिटी जास्त संख्येने त्या ठिकाणी होते आणि इकडे जो काही सध्याचे बांगलादेश वगैरे आहे त्याला बंगाल या नावाने संबोधले जायचे. सो या ठिकाणी देखील मुस्लिम बहुल लोकसंख्या जास्त होती. ओके, सो हे दोन प्रांताला या भारतीय टेरिटरीपासून वेगळे करण्यासाठी जो काही आयोग गठीत करण्यात आलेला होता. ओके, सो हे जे काही आयोग आहे ते सिरिल रॅटक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली या सीमा आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि यालाच या सिरिल रॅटक्लिफ यांच्याच नावाने जी काही रॅटक्लिफ रेषा आहे ती तयार करण्यात आली. ओके, आणि ही आपल्याला पंजाब आणि बंगाल प्रांतात साठी 2 सीमा रेषा निश्चित केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे सर सायरिल रॅटक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमा आयोगाचे चेअरमॅन होते. ओके, बंगाल आणि पंजाबच्या फाळणीच्या वेळेस. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या उठावासंदर्भात कोणते उठावाचे परिणाम नाही अशा पद्धतीने 1857च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते. कोणते परिणाम आपल्याला दिसून येतात. अ स्टेटमेंट दिलेलं आहे कंपनीच्या शासनाचा शेवट. ब स्टेटमेंट आहे
भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. क स्टेटमेंट आहे स्वतंत्र आंदोलनास प्रेरणा. आणि चौथा ड स्टेटमेंट आहे सैन्याची पुनर्रचना. सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे आणि त्याच्या एकंदरीत 1857च्या उठावाचे परिणाम दिसून येतात. ओके, कॉन्सिक्वेन्सेस काय होते. सो 1857चा जो उठाव आहे आपल्या सर्वांना माहीत असेल. आपण जे काही वेगवेगळे संदर्भ ग्रंथ अभ्यासतो तर त्याच्यामध्ये इन डिटेल आपण 1857 जो काही उठाव आहे तो आपण अभ्यासलेला आहे, जे खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा देणारी एक घटना म्हणून त्या 1857च्या उठावाकडे बघितलं जातं. ओके, सो या अंतर्गत जे काही परिणाम काय घडून आले 1857 नंतर, तर भारत सरकार कायदा 1858 अंतर्गत जे ईस्ट इंडिया कंपनीचे जो काही मक्तेदारी होती, ओके, व्यापारासंदर्भात आणि राजकीय संदर्भात, ते संपुष्टात आणि त्याऐवजी आता डायरेक्ट जी काही ब्रिटिश राजवटीत या जे काही भारतामध्ये ज्या ब्रिटिशांनी जे कॉलोनियल स्थापन केले होते त्याचे नियंत्रण आता डायरेक्ट ब्रिटिश राजवटीत जे काही ब्रिटनमध्ये जे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बसलेले आहे त्यांच्या हाती सोपवण्यात आले. ओके, लष्कराची पुनर्रचना देखील करण्यात आल्याचे दिसून येतो. प्रशासकीय विकेंद्रीकरण या अंतर्गत 1857च्या उठावानंतरचे परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतो. सार्वजनिक नोकऱ्यांमधील सुशिक्षित आणि मध्यमवर्गीयांमध्ये भेदभाव करण्यात आला. ओके, आता हे जे दिलेलं आहे की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, हे चुकीचे असणार आहे. कारण भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या, मात्र सुशिक्षित आणि मध्यमवर्गीयांमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे असणार आहे. आणि परवान्याशिवाय लोकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली, अशा पद्धतीचा शस्त्रबंदी कायदा देखील मंजूर करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच खऱ्या अर्थाने 1857च्या उठावानंतर जी काही राष्ट्रीय चळवळीला किंवा एक राष्ट्रीय भावना आपल्या देशामध्ये जागृत व्हायला सुरुवात झाली आणि स्वातंत्र्य आंदोलनास अधिकाधिक प्रेरणा मिळायला या जे काही इव्हेंट घडून आले, ओके, घटना घडून आल्या, त्यामुळे त्यानंतर वेगवेगळ्या संस्था स्थापन झाले. त्याच्यामध्ये राजकीय संस्था असतील, त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस देखील याच उठावाचे एक फलित आपण म्हणू शकतो, जे आपल्या भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती. ओके, सो या ठिकाणी 1857चा परिणाम आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, सो याचं कंपनीच्या शासनाचा शेवट बरोबर आहे. ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली का, तर ऑफकोर्स. त्यानंतर आहे ड स्टेटमेंट सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. सो सैन्याची देखील या ठिकाणी पुनर्रचना करण्यात आली. ओके, सो अशा पद्धतीने ब वगळता ब या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. ओके, सो ब वगळता पर्याय क्रमांक 3 अ क ड या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय धर्म उद्धार परिषदेमध्ये. सो ॲम्स्टरडॅम या ठिकाणी जी काही आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरलेली होती. सो या परिषदेमध्ये डॅश डॅश यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म अशा पद्धतीने प्रबंध वाचला. सो ॲग्री 2011मध्ये विचारलेला प्रश्न आणि सबसिक्वेंट मेन्समध्ये देखील अलीकडे विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 विठ्ठलरामजी शिंदे, पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पर्याय क्रमांक 4 भास्करराव जाधव. ओके, सो जी काही विठ्ठलरामजी शिंदे आहेत, या विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1903मध्ये सप्टेंबरमध्ये ॲम्स्टरडॅम या ठिकाणी जी काही उपस्थित राहून हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावर निबंध त्यांनी सादर केलेला होता. ओके, सो या ॲम्स्टरडॅम या ठिकाणी 1903मध्ये आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरलेली होती आणि याच ठिकाणी हिंदुस्थानातील उदार धर्म अशा पद्धतीचा लेख किंवा निबंध त्यांनी सादर केलेला होता. ओके, सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 विठ्ठलरामजी शिंदे. ओके, सो त्यांच्याविषयी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं आहे. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी, म्हणजे जवळपास 150 वर्ष सध्या होतो आहे. ओके, आजची तारीख 24 एप्रिल आहे. सो कालच आपण या संदर्भाने क्वेश्चन पोस्ट केलेलं होतं. सो 150 वर्ष यांचा एकंदरीत संपूर्ण जो जीवनक्रम आहे त्याला होतो आहे आणि त्यामुळे हे जे काही टॉपिक आहे किंवा हे समाजसुधारक विठ्ठलरामजी शिंदे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आयोगाच्या दृष्टीने कदाचित येणाऱ्या काळात यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सो त्यांचा जन्म आपल्याला कर्नाटक राज्यातील जमखंडी या ठिकाणी झाल्याचे दिसून येतो आहे. ओके, श्रीमंत श्री सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1898 ते BA झाले. त्यानंतर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. 1898मध्ये प्रार्थना समाजाची त्यांनी दीक्षा घेतली.
त्यानंतर काही काळानंतर प्रार्थना समाज त्यागून ब्राह्मो समाजाचे ते आचार्यपद देखील त्यांनी भूषवलेले होते. ओके. सो 1923मध्ये ब्राह्मो समाजाचे आचार्यपद देखील त्यांनी भूषवल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने आणि उपासना मंडळाची स्थापना 1928मध्ये पुण्यास केल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये कोणी हिंदुस्थानातील उदार धर्म हा ग्रंथ किंवा प्रबंध वाचला तर विठ्ठलरामजी शिंदे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारत बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली. ओके. किंवा बहिष्कृत भारत किंवा भारत बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली असा एकंदरीत STI पूर्व परीक्षा 2016मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. ओके. पर्याय क्रमांक पहिला विठ्ठलरामजी शिंदे, दुसरा ज्योतिबा फुले, तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा रमाबाई रानडे. ओके. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भाने 1928मध्ये भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. सो शैक्षणिक कार्यामध्ये हे जे काही भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ आहे ते खूप मोलाचे कार्य या शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे केल्याचे दिसून येत आहे. ओके. त्यांचे जे काही वेगवेगळे शैक्षणिक कार्य आहेत त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर अस्पृश्य समाजात जागृती करण्यासाठी शैक्षणिक आणि त्या समाजाची शैक्षणिक प्रगती घडवून आणण्यासाठी 20 जुलै 1924 रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. या अंतर्गत वाचनालय, प्रौढांसाठी रात्रीशाळा, शिका संघर्ष करा व संघटित अशा पद्धतीने शिका संघटित आणि संघर्ष करा अशा पद्धतीची ब्रीदवाक्य देखील या माध्यमातून बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. 1946मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. मुंबईला 20 जून 1946मध्ये सिद्धार्थ कॉलेज तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी 1950मध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना देखील केल्याचे आपल्याला दिसून येतं. 28मध्ये आताच बघितलं भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना आणि 1922मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासाठी लंडन विद्यापीठाद्वारे DSc हे पदवी त्यांना बहाल केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो हे देखील लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली अशा पद्धतीने STI पूर्व परीक्षा 2013मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अस्पृश्यांसाठी लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली. पर्याय दिलेला आहे अ स्टेटमेंट शिवराम जानबा कांबळे, ब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क आहे BC कांबळे आणि चौथा आहे गोपाळ बुवा वलंगकर. ओके. सो या ठिकाणी 1904मध्ये शिवराम कांबळे ओके शिवराम जानबा कांबळे यांनी पुण्याजवळील सासवड नावाच्या ठिकाणी एक मोठी सभा बोलवली आणि या सभेत त्यांचे असे मत होते की त्यांनी असे मत मांडले की अस्पृश्यांना त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पोलीस व लष्करात अस्पृश्यांची भरती झाली पाहिजे अशा पद्धतीची जी काही मागणी आहे त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. यामध्ये 51 गावातील जे काही अस्पृश्य समाजातील जे लोक होते ते एकत्र आल्याचे आपल्याला दिसून येतो. या अंतर्गत एक ठराव पास करण्यात आला ज्यामध्ये अस्पृश्यांना पोलीस आणि लष्करात नोकरी मिळावा अशा पद्धतीचा ठराव आणि तो मुंबईचे जे काही गव्हर्नर होते त्यांच्याकडे सोपवण्यात आले. ओके. 1905मध्ये हीच मागणी पत्रे जे काही भारत सरकारने ही मागणी पत्रे जारी केली आणि 10 डिसेंबर रोजी ते जे काही 10 डिसेंबर 1910ला भारताच्या सेक्रेटरी जनरल ऑफ इंडियाकडे सोपवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सो लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या म्हणून कोणी मागणी केलेली होती तर शिवराम जानबा कांबळे. सो पर्याय क्रमांक अ फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यांच्याविषयी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. 1904मध्ये त्यांनी सोमवंशीय हितचिंतक मित्र समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 1908 ते 1910 या काळात सोमवंशीय मित्र नावाचे साप्ताहिक किंवा मासिक देखील त्यांनी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी उल्लेखनीय जी काही देवदासी प्रथा होती त्याच्या संदर्भाने या प्रथेला विरोध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे जे काही उपाय आहेत किंवा वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते सुरू ठेवल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. ओके. सो पर्याय क्रमांक 1 फक्त या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 1956 या ठिकाणी 1956 असून 1966 आहे लक्षात ठेवा. ओके. सो 1966 1966
आता 1966 रोजी किंवा 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 3 भारतीय राज्यांच्या सीमावादाची उकल करण्यासाठी महाजन कमिशन नेमले गेले होते? अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न दिसून येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तिसरा पर्याय आहे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश. ओके, सो कोणते जे काही पर्याय आहेत ते बरोबर आहेत. सो 1966 मध्ये जी काही महाजन कमिशन स्थापन करण्यात आले होते, या महाजन कमिशन कशासाठी स्थापन करण्यात आलेली होती? तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ यातील जो काही सीमावाद आहे तो सीमावाद दूर करण्यासाठी म्हणून आणि ही जी काही संस्था जी काही कमिशन आहे ते स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र. ओके, KKM लक्षात ठेवा, KKM महाजन कमिशन, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र. सो या ठिकाणी महाजन मेहरचंद महाजन जे काही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. ओके, सो सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली 25 ऑक्टोबर 1966 रोजी एक आयोग गठीत करण्यात आले आणि विशेषतः जी काही सीमावादाचा जो प्रकरण आहे यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि केरळ यांच्यातील जो काही सीमावाद आहे त्या संदर्भाने ही कमिटी गठीत करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक संदर्भात जी काही भूप्रदेश आहे आणि विशेषतः बेळगावचा जो काही प्रदेश आहे त्या संदर्भाने या ठिकाणी बेळगाव चा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्राचा जो काही दावा आहे तो यांनी या कमिशनने फेटाळून लावल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, या जो महाराष्ट्राचा दावा बेळगाववर होता त्यामध्ये जत, अक्कलकोट आणि सोलापूरसह 247 गावे कर्नाटक समाविष्ट करण्याची शिफारस या कमिशनने केलेली होती. तसेच निपाणी, खानापूर आणि नंदागड असे 264 गावे यांचा समावेश महाराष्ट्राचा भाग म्हणून करण्यात यावा अशा पद्धतीची शिफारस या कमिशनने केलेली होती. ओके, मात्र हा जो यांचा जो अहवाल आहे तो महाराष्ट्राने म्हणजे आपण त्यांना फेटाळून लावलो आणि 2004 मध्ये या संदर्भात आपण उच्च न्यायालयात धाव घेतलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी महाजन कमिशन कशासाठी नेमण्यात आलेले होते? तर 1966 मध्ये केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील जो काही सीमावाद प्रकरण आहे त्याच्या उकलण्यासाठी किंवा सीमावाद प्रकरण सोडवण्यासाठी हे महाजन कमिशन नेमण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. भारतीय राष्ट्रीय सभेत प्रजेसाठी राजा असतो तर राजासाठी प्रजा नसते अशा पद्धतीचे स्टेटमेंट कोणी केले होते? अशा एकंदरीत फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. ओके, पर्याय दिलेला आहे MG रानडे म्हणजे म.गो. रानडे, त्यानंतर आहे गोपालकृष्ण गोखले, तिसरा पर्याय आहे फिरोजशाह मेहता आणि चौथा पर्याय आहे दादाभाई नौरोजी. ओके, सो दादाभाई नौरोजी काय म्हणतात की राजे जनतेसाठी बनवले जातात, जनता राजासाठी बनवले जात नाहीत. ओके, सो एकंदरीत काय तर प्रजेसाठी राजा असतो तर राजासाठी प्रजा नसते हे स्टेटमेंट कोणी केलेलं आहे? तर दादाभाई नौरोजी यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. ओके, दादाभाई नौरोजी संदर्भाने जे काही त्यांनी लिहिलेलं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया आहे त्या पुस्तकाच्या संदर्भाने त्या पुस्तकात त्यांनी भारतीय संपत्ती कशा पद्धतीने ब्रिटिशांद्वारे शोषली जाते आहे त्याचा एकंदरीत उकल किंवा उहापोह त्या ठिकाणी त्या पुस्तकात केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, भारताची संपत्ती ब्रिटनमध्ये कशी जात आहे ते त्या पुस्तकात लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. ओके, ब्रिटनमध्ये संसद होणारे ते पहिले भारतीय अँग्लो इंडियन असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, एकंदरीत ते लिबरल पक्षातून ते निवडले गेलेले होते. ओके, लिबरल पार्टीचे ते सदस्य होते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. ओके, सो अशा पद्धतीने आपण आयोगाने आतापर्यंत जे काही इतिहास या विषयाअंतर्गत जे वेगवेगळे प्रश्न विचारलेले होते त्या संदर्भाने आपण जे काही डेली PYQs बॅच सुरू केलेले आहे ज्यामध्ये आपण 10 प्रश्न डिस्कस करतो आहोत. सो या ठिकाणी आपण इतिहास संदर्भाने एकंदरीत इतिहास या विषयाची 8वी प्रश्नांची सिरीज डिस्कस केलेली आहे. ओके, सो 80 प्रश्न आतापर्यंत सविस्तर इन डिटेल आपण डिस्कस केलेले आहे. ओके, आणि हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही जी काही आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आपण जे काही PYQ आणि MCQ क्विज बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुरू केलेलं आहे त्यामध्ये सॉल्व्ह करू शकता. एकंदरीत क्विज फॉर्ममध्ये आपण ते प्रश्न त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. आता या बॅचची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये काय दिसून येतं तर
आयोगाचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच डेव्हलप करणे. त्यानंतर आहे प्रश्न रिपीट झाल्यास स्कोर वाढवण्यासाठी खूप मदत होणार आहे. ओके, एकंदरीत आपण जे काही प्रश्न सॉल्व्ह करतो आहोत किंवा ते प्रश्नांचे ॲनालिसिस आपण करतो आहोत त्याचा मदत आपल्याला, जर प्रश्न रिपीट झाला तर त्याचा एकंदरीत नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. ओके, त्यानंतर आहे यामध्ये प्रश्नांचा पॅटर्न लक्षात घेता नवीन व जुने प्रश्न आपण क्विज फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतो. ओके, नियमित प्रश्न सॉल्व्ह करण्याचा सवय लावणे. ओके, नियमित सराव प्रश्न सॉल्व्ह करण्याची सवय लावणे हा या बॅचचा मुख्य उद्देश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दर शनिवारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर शनिवारी आपण येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आयोगाच्या धर्तीवर चालू घडामोडीचे 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो त्या संदर्भाने आपण वेगळी प्लेलिस्ट देखील त्या प्रश्नांचे केलेलं आहे. त्याची वेगळी प्लेलिस्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवर आहे, ते तुम्ही जाऊन बघा. त्यानंतर तुम्हाला एकंदरीत प्रश्नांचा दर्जा कशा पद्धतीने आपण सेट केलेला आहे ते तुम्हाला कळेल. सध्या यामध्ये आपल्याला 50% ऑफ देखील सुरू आहे. ओके, सो 50 पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 50% ची जी काही सवलत आहे ती देखील ॲक्टिव्ह आहे. सो तुम्ही त्याचा नक्की लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी जी काही टेलिग्राम चॅनल आहे MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 10 प्रश्न इतिहास या विषयांतर्गत डिस्कस केलेला आहे. सो आता या ठिकाणी थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद, हॅव अ गुड डे.